आज आपण शास्त्रभाग पाहणार आहोत आजच्या म्हणण्यासाठी. मार्काचं शुभ वर्तमान याचा 3रा अध्याय 13 ते 15 वचन आपण वाचणार आहोत. मार्काचं शुभ वर्तमान याचा 3रा अध्याय 13 ते 15. मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली, अशासाठी की त्याने त्यांच्याबरोबर असावे व रोग बरे करण्याचा व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करण्यास त्यांना पाठवावे. इथं आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना म्हणजे जे त्याचे होते त्यांना त्याने डोंगरावरती बोलवलं. प्रभू ख्रिस्ताने शिष्यांना का बोलावले, का निवडले आणि का पाठवले, या गोष्टी पाहत असताना या शास्त्र भागात आपल्याला पाहायला मिळतात. या 4 गोष्टीसाठीच देवाने बोलवले आणि म्हणून आपण देखील विचार केला पाहिजे की देवाने तुम्हाला आणि मला का बोलवलेलं असं आहे. कारण देवाने देखील आपल्याला निवडलेलं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मत्तयाचं शुभ वर्तमान 11 अध्याय आणि 28 वचनात, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. खरोखर प्रभूने आपल्याला बोलवलेलं आहे, आमंत्रण दिलेलं आहे. आणि तसंच आपण पाहतो की इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि 4 वचनात असं लिहिलेलं आहे की त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्ष पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने आपल्याला जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले आहे. आणि आपण पाहतो जसं शिष्यांना बोलवलं तसेच प्रभूने देखील तुम्हाला आणि मला बोलवलेलं असं आहे. आणि म्हणून ह्या शास्त्र भागात सांगितल्याप्रमाणे या 4 गोष्टी आहेत, त्या 4 गोष्टीकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आणि महत्त्वाचं असं आहे. कारण आपण पाहतो जसं शिष्याला प्रभूने त्या डोंगरावरती बोलवलं, त्यांची निवड केली आणि शिक्षण देण्यासाठी, सहवासात राहण्यासाठी, आज्ञा पाळण्यासाठी प्रभूने तिथं बोलवलेलं आपण पाहतो. 4 मुद्दे आहेत. ते मुद्दे मी आपल्या समोर सांगतो की ते शिष्य होण्यासाठी प्रभूने बोलवलेलं असं आहे. इतकंच केवळ नाही तर आपण पाहतो की प्रभू ख्रिस्ताने आम्हाला नेहमी त्याच्याबरोबर असावे म्हणून बोलवलं असं आहे. आणि 3रा पॉइंट असा आहे की त्याने प्रभू तुम्हाला आणि आम्हाला निवडले की आम्ही त्याच्या आज्ञा पाळाव्यात. आणि 4था पॉइंट आहे की आपण पाहतो की त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण एकमेकावर कृती करावी, देवावरती कृती करावी, एकमेकावरती कृती करावी. ते फार अत्यंत महत्वाच्या आशा आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने निवडून काही जणांना डोंगरावरती बोलवलं आणि त्यातून त्याने 12 शिष्याची निवड केलेली आपण इथं पाहतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला या दुष्टमय जगातून बोलवलेलं असं आहे की आपण त्याचे शिष्य व्हावे. शिष्य होणे म्हणजे काय करणं, जे काही प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे ते अंगीकार करणं, शिकवणं हे प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून आपण पाहतो की प्रभूनं काय शिकवलं. कारण आपण पाहतो की योहानाचं शुभ वर्तमानाकडे निकोदेम नावाचा व्यक्ती आला होता. तो धर्मगुरू होता आणि त्याने प्रभूला विचारलं की मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून काय करावं. आणि आपण इथं पाहतो की प्रभूने त्याला काय सांगितलं. योहानाचं शुभ वर्तमान यातले आपण 3रा अध्याय 5 आणि 6 वचन वाचणार आहोत. तिथं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणाले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. आणि आपण इथं पाहतो की देहापासून जन्मलेले हे देह असे आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. तर आत्म्यापासून जन्म होण्याची गरज आहे इथं आपण इथं पाहतो. मग आत्म्यापासून जन्म होण्यासाठी रोमकरात पत्र याचा 10वा अध्याय आणि 9व्या वचनात प्रभूने सांगितलेले की येशू प्रभू आहे असे जर तो आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. आणि आपण इथं पाहतो की तारण व्हायचं असेल तर आपल्याला मुखाने कबूल केलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त हा मेलेल्यातून उठलेला आहे, तो देवाचा पुत्र आहे. आणि आपल्या अंतःकरणात जर आपण विश्वास ठेवला तरी तर देवाचं वचन सांगतं की तुमचं तारण होईल.
आणि म्हणून 2 कोरिंथ 5:17 आपण वाचतो, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आणि म्हणून जुना स्वभाव सोडून दिला पाहिजे आपण, कारण आपण ख्रिस्ताच्या ठायी आहोत, तर नवी उत्पत्ती आहोत. आणि ख्रिस्ताच्या ठायी असलं तर देवाने काय सांगितलं, योहानाचं शुभवर्तमान याचा 1 अध्याय 11 आणि 12व्या वचनात असं लिहिलेलं आहे, जे त्याचे होते स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिलेला असं आपण इथं पाहतो. आणि परत रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 14 आणि 15 वचनात आपण वाचतो, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवितो तितके देवाचे पुत्र आहेत. कारण तुम्ही भीती बाळगावी असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण आबा बापा अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे. आणि खरोखर देवाचं मुलपणाचा देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. ही शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवली. आणि जर आपण देवाचं मूल झालेलं आहोत, तर प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत, योहानाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ते विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्त अनंत सार्वकालिक जीवन देण्यासाठी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी या जगात आला. ही प्रभूची शिकवण जर आपण ग्रहण केली आहे, आपण त्याप्रमाणे चालत आहोत, वागत आहोत, तर आपण त्याचे शिष्य होऊ. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने का बोलवलं, त्यांना का निवडलं, तर पहिली गोष्ट आपण पाहतो की आपण त्याचे शिष्य व्हावे. आणि मग हीच गोष्ट जशी आपण पाहतो, शिष्यांना 12 जणांची निवड केली, तशीच प्रभूने तुमची आणि माझी निवड केली आहे. दुसरी गोष्ट आपण पाहत असताना त्याच वचनात आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला का बोलावलेलं आहे, तर तिथं असं सांगितलेलं आहे. वचन आपण वाचूया 13 आणि 14. तिथं परत एकदा वचन वाचूया ते, त्यांनी त्याच्या बरोबर असावे व रोग बरे करण्याचा व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करण्यास त्यांना पाठवले. आपण इथं पाहतो 15व्या वचनामध्ये, त्याने त्याच्या बरोबर असावे. देवाने का बोललेलं आहे, तर आपण त्याच्याबरोबर असावं. कारण आपण पाहतो की योहानाचं शुभवर्तमान याचा 14व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्याला म्हणत आहे, 14वा अध्याय 9व्या वचन, येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुमच्या जवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाठवले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतो? कारण आपण ख्रिस्तानं त्याच्या जवळ राहण्यासाठी बोलवलेलं आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखण्याची गरज आहे. कारण येशू ख्रिस्त योहानाचं शुभवर्तमान याचा 14 अध्याय 6व्या वचनात सांगत आहे, येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आले वाचून पित्याकडे कोणी जात नाही. देवाच्या संगती असावं, देवाबरोबर असावं, त्याच्या सहभागितेमध्ये असावं, म्हणून देवाने तुम्हाला आणि मला बोलवलेलं असं आहे. आणि म्हणून फिलिप्पिकरास पत्र त्याचा 3रा अध्याय 10व्या वचनात असं आपण वाचतो की ते अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. कारण आपण प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखावं, त्याचं सामर्थ्य, दुःख सहन, वधस्तंभ त्याने का सहन केलाय, या सर्व गोष्टी आपण ओळखल्या पाहिजेत. आपण आपल्याच मनाप्रमाणे नाही, तर देवाने जे काही सांगितलंय. आणि म्हणून नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि 5व्या वचनात म्हणते, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून नको. कारण आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे जवळ आलो, त्याच्या सहभागितेमध्ये आहोत, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगतं, त्याच्या जवळून त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलंय त्याची ओळख करून घेण्याचं गरज अशी आहे. आणि म्हणून इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आणि 1ल्या वचनात आपण वाचतो, विश्वास हा धरलेल्या गोष्टीविषयी भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री असा आहे. आणि म्हणून आपण इथं पाहतो की विश्वास धरणं गरजेचं असं आहे. कारण जर जो कोणी विश्वास धरतो न पाहता, त्याला देवाने धन्य असं म्हटलेलं आहे. कारण आपण प्रभू येशू ख्रिस्ताजवळ राहण्यासाठी त्याने तुम्हाला आणि बोलवलेलं आहे.
इतकंच केवळ नाही तर प्रभू येशू कोण आहे, कसा आहे, त्याची ओळख करून घेण्यासाठी त्याने आपल्याला बोलवलेलं असं आहे. आणि आपण इथं पाहतो यवनाचं शुभ वर्तमान याचा 20वा अध्याय 25 ते 29 वचनामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्तानं थोमाला दर्शन दिलं. प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्याला दर्शन पहिल्यांदा दिलं तेव्हा थोमा तिथे नव्हता. पण थोमा म्हणाला की मी येशूला पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही आणि त्याच्या हातात बोट घातल्याशिवाय, कुशीत हात घातल्याशिवाय मी विश्वास धरणारच नाही. आणि मग आपण पाहतो की 29व्या वचनात वाचतो की येशूने थोमाला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवतोस काय? पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. आणि खरोखर आपण देवाला धन्यवाद. देवाने त्याचे कृत्य त्याने आपल्यासाठी काय केलं ते त्याने पवित्र वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. देव कसा आहे हे आपल्याला माहित आहे. त्याच्या संगतीमध्ये राहून देव कसा आहे हे ओळख करून घेण्यासाठी त्याने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. आणि म्हणून 2 कोरिंथ 5 अध्याय आणि 6व्या वचनात आपण वाचतो, म्हणून आम्ही सर्वदा धैर्य धरतो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वस्ती करून आहोत, तोवर आम्ही प्रभूपासून दूर असे असलेले आहोत. पण एकदा शरीर सोडून गेलं की तुम्हाला आणि मला खात्री आहे की आपण प्रभूजवळ असणार आहोत. सदा सर्व काळाचे प्रभूजवळ राहणार असे आहोत. या शरीरात आहे तोपर्यंत आपण या जगात आहोत. पण हे शरीरातून आपण एकदा हे जग सोडून गेलो की सदा सर्व काळ प्रभूमध्ये जवळ राहणार आहोत. त्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. तिसरी गोष्ट आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला का निवडलेलं आहे? तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळाव्या. प्रभू येशू ख्रिस्त पित्याच्या इच्छेप्रमाणे चालला. जसा आपण जसा तो स्वर्गात चालला तसेच पृथ्वीवरही प्रभू येशू ख्रिस्त चालला. पित्याच्या इच्छेप्रमाणे स्वर्गात व पृथ्वीवरही सर्व गोष्टी त्याने केलेल्या आपण पाहतो. आणि आपण देखील आपण म्हणतो की जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही हो. खरोखर आपण देवाला धन्यवाद, त्याच्या आज्ञा पाळाव्या म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभ सहन करण्यासाठी त्या गेतसेमनी बागेत आला असता तेव्हा त्याने प्रार्थना केली. लुकाचं शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 41व्या वचनात आपण वाचतो, मग ते त्याच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतके तो दूर गेला आणि गुडघे टेकून अशी प्रार्थना केली. त्याच अध्यायामध्ये 44व्या वचनात आपण वाचतो, मग अत्यंत विवळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. काय प्रार्थना केली प्रभूने? हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि ह्या सर्व गोष्टीकडे पाहिलं तर आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त आज्ञा पालन करणारा असा होता. आणि म्हणून आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला काय सांगितलेलं आहे? मत्तयाचं शुभवर्तमान याचा 24वा अध्याय, त्याच्या आपण आज्ञा पाळल्या पाहिजेत. आपलं मत्तयाचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 24व्या वचनात आपण वाचतो, मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझे मागे येण्याची कोणाची इच्छा असेल त्याने स्वतःच नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मग अनुसरावे. आपण या पृथ्वीवरती आहोत तर आपल्या इच्छेपणे नाही, आपला स्वतःचा आपण इन्कार करायचा, स्वतःचा नाही तर प्रभू येशू ख्रिस्त जे काही सांगत आहे त्याचं आज्ञापालन करायचं असं आहे. तशाच लुकाचं शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 23व्या वचनात आपण वाचतो की त्याने सर्वांना म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलून घेऊन प्रभूच्या पावलावर पाहून देऊन त्याच्या पाठीमागे चालायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने या जगात असताना किती दुःख सहन केलं, निंदा सहन केली, अपमान सहन केला आणि शापित मरण देखील सहन केलं. आणि म्हणून या जगात राहत असताना आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जेवायचं आहे, जायचं आहे तर स्वतःचा म्हणजे दररोज आपल्याला वधस्तंभ उचलून घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालायचं असं आहे. तसंच लुकाचं शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 33व्या वचनात आपण वाचतो. लूक 14:33 मध्ये, म्हणून त्याच्या मागे तुमच्यापैकी कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होत नाही.
तर प्रभूच्या मागे जायचंय तर सर्व स्वतः त्याग करायला पाहिजे आपण, तरच त्याचं शिष्य होतं. हे आज्ञापालन देवाने आपल्याला सांगितलंय. आणि म्हणून देवाने तुम्हाला आणि मला का निवडलंय, का बोलवलंय, तर त्याचं आपण आज्ञा पालन केलं पाहिजे. ह्या सर्व प्रभूच्या आज्ञा आहेत, त्या पाळल्या नाही तर आपणास प्रभूचा शिष्य होता येणार नाही. आज्ञा पालनासाठी बोलवलेले आहे, शिष्य होण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. चौथी गोष्ट आपण पाहतो, प्रभूने तुम्हाला आणि मला का बोलवलेलं आहे, का निवडलेलं आहे, तर आपण पाहतो की आपण देवावर प्रीती करावी, एकमेकावर प्रीती करावी. योहानाचं शुभवर्तमान त्याचा 4 अध्याय 7 आणि 8 वचनात आपण वाचतो, तिथं असं लिहिलंय, प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. आपला देव प्रीती असा आहे आणि म्हणून आपण एकमेकावरती प्रीती केली पाहिजे. पहा देवाने कशी प्रीती केली. योहान 3:16 मध्ये आपण वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. कारण देवाने स्वपुत्र देऊन तुमच्यावरती आणि माझ्यावरती जगावरती प्रीती केलेली पाहतो. आणि पहिले योहान 4 अध्याय आणि 10व्या वचनात त्या प्रीतीचं प्रमाण आपण पाहतो. प्रीती म्हणावी तर ही, आपण देवावर प्रीती केली नाही असे नाही, तर त्याने तुमच्या आमच्यावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पातकाचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. तुमच्या आणि माझ्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने या जगात पाठवलेला असं पाहतो. आणि म्हणून योहानाचं शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 35व्या वचनात आपण वाचतो, तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. जसं आपण देवावर प्रीती करतो तसंच इथं या वचनात पाहतो आपण एकमेकावरती प्रीती करणं गरजेचं आहे. पण प्रीती करत असताना कसं करायचं? पहिले योहान याचा 3रा अध्याय आणि 18व्या वचनात, मुलांनो, आपल्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. नुसतं शब्द बोलून जिभेने हे नाही, तर कृती करायची, प्रीतीचं प्रमाण दाखवायचं. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण देऊन पटवून दिलं, तुमच्यावरती माझी प्रीती आहे. त्यांनी तुमच्या आणि माझ्या प्रीतीस्तव वधस्तंभावरचं शापित मरण सहन केलेलं आपण इथं पाहतो. आणि म्हणून प्रीतीचं वर्णन अगदी स्पष्टपणे पहिले कोरिन्थीय पत्र याचा 13वा अध्याय आणि 4 ते 8 वचनात आपल्याला पाहायला मिळतं. प्रीती कशी असते, प्रीतीचं वर्णन केलेलं आहे. या वचनात प्रीतीचे वर्णन केलंय. पहिले कोरिन्थीय याचा 13वा अध्याय 4 ते 8. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार समजत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते, ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास स्थिर असते, सर्वांना आधार देते, सर्व संबंधाने धीर देते, प्रीती कधी अंतर देत नाही. हे प्रीतीचा स्वभाव आहे आणि हे गुणधर्म आपल्यामध्ये असावे अशी देवाची इच्छा आहे. हे प्रीतीचं प्रमाण, प्रीतीचा स्वभाव त्या वचनात सांगितलेला असत असतो. मग हा आपला स्वभाव आहे की नाही, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सारांश असं लिहिलंय त्याच अध्यायामध्ये, सारांश विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारे आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे, कारण प्रीती शेवटपर्यंत आहे. कारण आशा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आपल्याला दिलेली आहे आणि विश्वास देखील आपल्या प्रभू येशू ख्रिस्त आहे, पण प्रीती स्वर्गात देखील आपल्या बरोबर ती येणार अशी आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे. प्रीती श्रेष्ठ आहे, आपण एकमेकावरती प्रीती करावी. पहा, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मत्ताईचं शुभवर्तमान त्याचा 22वा अध्याय 37 ते 39 वचनामध्ये सांगितलेलं आहे. तिथं आपल्याला प्रीती सांगितलंय. येशू त्यांना म्हणाला, तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. ह्याच्यासारखी दुसरी ही आहे की तो आपल्या शेजाऱ्यावर
स्वतःसारखी प्रीती कर. आपण देवावरती प्रीती करायला पाहिजे, शेजारी वगैरे आहेत त्यांच्यावर देखील प्रीती करायला. आणि ती प्रीती कशी, आपण जसं स्वतःवर प्रीती करतो तशी प्रीती केली पाहिजे. पहा मत्ताईचा शुभवर्तमान, तिथं देखील प्रीती संबंधाला सांगितलेलं आहे. 5वा अध्याय 44 ते 47 वचनात आपण पाहतो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैरावर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वादच द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे. कारण तो वाईटावर चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानावर व अनीतिमानावर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय, जकातदारही तसेच करतात. वचन सत्य. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करत असाल तर त्यात विशेष काय करता, परराष्ट्रीय तसेच करतात ना. त्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आणि म्हणून आपण इथं पाहतो की प्रभूने तुम्हाला आणि मला प्रीती करण्यासाठी बोललेलं असं. देवाने प्रीतीचं प्रमाण स्वतः करून दाखवलेलं आहे आणि प्रीतीचे गुणधर्म देखील त्याने वचनात सांगितलेले असे आहेत. आपण एकमेकांवरती प्रीती करावी. आणि म्हणून आपण इथं पाहतो की देवाने मार्गाच्या सुवर्तनामध्ये शिष्याला डोंगरावरती बोलवून ज्यांना जे होते त्यांना ते बोलवलं त्याने, आणि जे आवडले त्यांची निवड केली. प्रभूने तुम्हाला आणि मला या जगातून निवडलेलं असं आहे. आपण त्याचे लोक आहोत. तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण काय आहे ते आत्मसात करण्याची गरज आहे. प्रभूला जवळून त्याच्या सहभागितेमध्ये राहून ओळख करून घेण्याची, अधिक ओळख करून घेण्याची गरज आहे. इतकंच केवळ नाही तर त्याच्या आज्ञा पाळण्याची गरज आहे. प्रभूने ज्या आज्ञा दिल्या त्या आज्ञा पाळायचे. आणि प्रभूने कित्ता घालून दिलेला आहे. तो स्वर्ग सोडून भूतलावर मनुष्यावर घेऊन तुमच्या आणि माझ्यासाठी आला आणि त्याने शापित असं मरण सहन केलं. पित्याची आज्ञा होती, पित्याची इच्छा त्याने पूर्ण केली. आपण देखील या जगात आहोत. तर प्रभूने ज्या आज्ञा तुम्हाला आणि मला दिलेल्या आहेत त्या आज्ञाचं पालन करून आपण त्याच्या मागे चाललं पाहिजे. आणि इतकंच केवळ नाही तर प्रभू देवाने जशी तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रीती केली तशीच आपण आपल्या देवावरती पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने प्रीती केली पाहिजे. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती केली पाहिजे. आणि प्रीतीचे जे गुणधर्म आपण करिंथ पत्रामध्ये वाचले ते सर्व गुणधर्म, तो प्रीतीचा स्वभाव आपल्यामध्ये असणं गरजेचं असं आहे.